वजन कमी करण्यासाठी ना मी रोज भाकरीच बनवून खाते, तर मिस्टरांचं असं म्हणणं होतं की तूच रोज भाकरी बनवून खातेस तर मला पण कधी तर देत जा. तर सकाळी इथे छान अशी देवपूजा करून झाली आणि दुपारच्या जेवणाला एक ना मला इथे त्यांना भाकरी बनवायचं होते, कारण संकष्टी होती आज, म्हणून यांच्यासाठी 2 भाकरी बनवायला घेतलेल्या. पुलाव, कढी आणि सकाळी ना गवारीची भाजी आणि चपाती तनिषच्या टिफिनसाठी बनवलेली. तर स्वयंपाक झाल्यानंतर सगळी भांडी गोळा करून ठेवली, किचन सगळा क्लीन करून घेतला. पार्किंगमध्ये संध्याकाळच्या वेळेला ना गणपतीची आरती असते, म्हणून अगोदरच थोडंसं नियोजन केलं ना तर गडबड होत नाही, म्हणून इथं हार बनवायला घेतलेलं. हार बनवून झाल्यानंतर ना परत पार्किंगमध्ये गणपतीची साफसफाई करायला जायचं होते, तर सगळं धूळ वगैरे काढून घेतलं, पुसून घेतलं. देवाची सगळी भांडी घासण्यासाठी वरती आणली आणि त्याच्यानंतर ना मला मोदक पण बनवायचे होते. तर मोदक बनवून झाल्यानंतर ना परत संध्याकाळच्या वेळेला देवबत्ती करून घेतली. त्याच्यानंतर त्यांनी हनुमान 40 वाचत होता, तर खाली जायचं होतं आरतीसाठी, म्हणून इकडे दुर्वा वगैरे साफ करून घेतल्या, सगळी पूजा वगैरे आवरून घेतली. तर तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब